शहरामध्ये यंदा 36व्या पुणे फेस्टिवल मोठ्या थाटामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज साजरा पण होतो आणि ही निश्चितपणे अतिशय अभिनंदनीय आणि अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे. बघता बघता 35 वर्ष झाली. मी नेहमी सांगत असतो महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो. 35 वर्ष गेली. 36वा पुणे फेस्टिवलचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं आणि हे आयोजन करत असताना पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेशभाई कलमाडी यांचं तसंच पुणे फेस्टिवलच्या जे सहकारी आहेत त्यांचं मी सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं आभार मानतो. कारण बघता बघता 14 वर्षांनी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या ह्या फेस्टिवलला मी व्यक्तिशः माझ्या वतीनं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं देखील शुभेच्छा या निमित्तानं देतो. गणरायाचं आगमन झालं. एक ठराविक भागामध्ये उत्सव असायचा, परंतु तो इतका वाढत चाललेला आहे. मग ते आपलं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, आपलं मुंबई असेल, आपला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये होतोय. आपल्या डोळ्यात एकच लालबागचा राजा हा पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो त्यावेळेस तिथं एवढी गर्दी नसायची, परंतु आता एवढे सेलिब्रिटी, एवढे गणेश भक्त तिथं येत असतात. रात्र 24 तास रांगा असतात. आपल्या त्या ठिकाणी दगडूशेठ हलवाई असेल किंवा आपले मानाचे गणपती असतील, या सगळ्याच ठिकाणी ती परिस्थिती पाहायला मिळते. सगळीकडे एक आनंद आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो. आणि अशा एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी समाजामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे त्यांचाही एक नोंद घेऊन त्यांचाही कौतुक करण्याचं काम, त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचं काम या पुणे फेस्टिवलच्या निमित्तानं देण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टर DY पाटील, कुलपती डॉक्टर PD पाटील यांचं मी विशेष अभिनंदन करतो, त्यांना विशेष शुभेच्छा देखील देतो.